आज आपण एक इंटरेस्टिंग आणि टेस्टी अशी रेसिपी बनवतो आहे मुंगलेट। याला मुगाच्या डाळीचं पॅनकेक पण म्हणतात। बघू शकता किती सुंदर दिसत आहे। एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। ह्या रेसिपीमध्ये भरपूर प्रोटीन आणि फायबर्स आहेत, भरपूर भाज्या टाकलेल्या आहे। ही दिल्लीची फेमस रेसिपी आहे आणि दिल्लीला जशी मिळते त्याच पद्धतीने आपण घरी ही रेसिपी करतो आहे। बघू शकता बाहेरनं किती क्रंची आहे आणि आतनं किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी आहे। या मुंगलेट सोबत आपण हिरवी चटणी आणि चिंच खजूरची चटणी सर्व केलेली आहे। या चटणी सोबत एकदमच टेस्टी लागतात। हे मुंगलेट तुम्ही नाश्त्यामध्ये खाऊ शकता, मुलांना डब्यामध्ये देऊ शकता किंवा जेवणाला पण वापरू शकता आणि हे एकदम टेस्टी आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी हे टेस्टी असे मुंगलेट करण्याची सोपी पद्धत मी सांगणार आहे, बऱ्याचशा टिप्स देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनलवर खूप सारे रेसिपीज आहेत, त्या तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया रेसिपीला। नमस्कार, मी अनिता, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण मुंगलेट बनवतोय। त्याच्यासाठी आपण 1 कप मुगाची डाळ घेतलेली आहे। कपाच्या ऐवजी तुम्ही वाटीचाही वापर करू शकता। 1 वाटी मुगाची डाळ घेऊ शकता आणि आता आपण ती डाळ एका भांड्यात घालून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि तिला 2 तास आपण भिजवून घेतली आहे। बघू शकता किती छान भिजली। कमीत कमी ही डाळ 1 तास तरी भिजल्या गेली पाहिजे। डाळ छान भिजलेली आहे। आपण ह्या डाळीला एका चाळणीमध्ये काढून घेतो आहे आणि त्याला 10-15 मिनिटं चाळणीतच ठेवून देतो आहे। खाली आपण एक भांडं ठेवलेलं आहे, म्हणजे जास्तीचं पाणी आहे डाळीतलं ते निघून जाईल। आता 10 मिनिटं आपण मुगाची डाळ चाळणीत ठेवलेली आहे, सगळं पाणी निघून गेलेलं आहे। आता आपण डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतो आहे। पूर्ण डाळ नाही घेणार आहे, आपण अर्धी डाळ याच्यामध्ये टाकून घेतो आहे। महत्त्वाची टिप आहे, डाळ वाटताना कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच अद्रकचा तुकडा टाकतो आहे, बारीक बारीक तुकडे केलेले आहे आणि ह्याला व्यवस्थित आपण मिक्सरमधनं फिरवून घेतो आहे। कमीत कमी पाण्याचा वापर करायचा। 2 टेबलस्पून पाणी आपण टाकून घेतो आहे, याच्यापेक्षा जास्त पाणी टाकायचं नाही। डाळ पातळ झाली तर मुंगलेट चांगले होणार नाही। डाळ आपण घट्ट वाटून घेतो आहे। आता डाळ आपण बारीक करून घेतलेली आहे, अर्धवट बारीक आहे, खूप छान बारीक नाही केलेली आहे। त्याच्यामध्ये आता उरलेली सगळी डाळ आपण टाकून घेतो आहे। सगळीच डाळ वापरतो आहे आता आपण इथे आणि त्याच्यामध्ये 1 ते 2 टेबलस्पून पाणी टाकून घेतो आहे आणि या डाळीला व्यवस्थित मिक्सरमधनं बारीक करून घेतो। एकदम फाईन पेस्ट करायचं, कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आणि आता बघू शकता किती छान पेस्ट झालेली आहे। एकदम फाईन पेस्ट आपली झालेली आहे मुगाच्या डाळीची। आता सगळं वाटलेली डाळ आपण आता बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। बघू शकता किती झालेली आहे ती आणि त्याच्यामध्ये आता आपण अर्धा चम्मच जिरं टाकून घेतो आहे। 1/4 टीस्पून आपण हळदी टाकतो आहे, मीठ टाकतो आहे चवीप्रमाणे आणि 1 चम्मच आपण तांदळाचं पीठ टाकतो आहे। तांदळाचं पीठ नसेल तर नाही टाकलं तरी चालेल, याच्याने आपले मुंगलेट एकदम कुरकुरीत होतील। आता आपण हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि या मुगाच्या डाळीला व्यवस्थित फेटून घेतो आहे। जितकी डाळ फेटल्या जाईल तितकी ती हलकी होते आणि त्याचे मुंगलेट एकदम स्पॉन्जी होतात। आता आपण 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित डाळ मिक्स करून घेतो आहे, फेटून घेतो आहे छान। आता 3 मिनिटं आपण व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे। आपलं बॅटर एकदम हलकं झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये 1 मोठा चम्मच दही टाकतो आहे। आपण नंतर खायचा सोडा वापरणार आहे, त्याच्यासाठी ॲक्टिवेट व्हायला सोड्याला आपण 1 मोठा चम्मच दही वापरलं आहे। जर इनो किंवा बेकिंग पावडर वापरणार असेल तर दही नाही टाकलं तरी चालणार आहे। आता आपण याला व्यवस्थित फेटून घेतलं आहे 1 ते 1.5 मिनिटं। आता बघू शकता किती छान फेटल्या गेलेलं आहे। आता आपण एक बाउल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एका मुंगलेटला किती पीठ लागतं आहे तेवढं काढून घेतो आहे। पण 3 चम्मच पीठ काढून घेतलेलं आहे आणि बाकीचं पीठ आपण तसंच ठेवून देतो आहे बाजूला झाकून। आता एका मुंगलेटसाठी आपण एवढं पीठ काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण अर्धा चम्मच हिरवी मिरची बारीक चिरून टाकून घेतो आहे। हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता। लहान मुलांसाठी करत असाल तर मिरची अजिबात टाकली नाही तरी चालेल। आता याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा 1 चम्मच टाकून घेतो आहे। 2 चम्मच आपण बारीक चिरलेलं गाजर टाकून घेतो आहे। 2 चम्मच आपण बारीक चिरलेली सिमला मिरची टाकून घेतो आहे। इथे मी भाज्या चिरायला चॉपरचा वापर केलेला आहे।
आता 1 चम्मच आपण टोमॅटो बारीक चिरलेला टाकून घेतलेला आहे आणि 1 चम्मच आपण कोथिंबीर टाकून घेतोय बारीक चिरलेली. भाज्या तुम्ही आवडीप्रमाणे ज्या हव्या त्या घेऊ शकता. इथे कढीपत्त्याची पानं आहे मी तोडून टाकलेली आहे. तुम्ही अख्खी पण टाकू शकता. याच्याने खूप छान टेस्ट येते. तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. आता इथे आपण 1 पिंच हिंग टाकून घेतोय. हिंगाने पण खूप छान टेस्ट येते. अर्धा चम्मच आपण जिरा पावडर टाकतो आहे. अर्धा चम्मच आपण धनिया पावडर टाकतो आहे. धनिया पावडर थोडं कमी टाकलं तरी चालेल. आपण या सगळ्या साहित्याला व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे. आता आपण ज्या भाज्या टाकलेल्या आहे त्याच्याप्रमाणे आपण थोडंसं मीठ टाकून घेतो आहे. आधी आपण मुगाच्या डाळीत टाकलेलं आहे. फक्त भाज्यापुरती अंदाज घेऊन तेवढं मीठ टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता आपण याला छान फेटून घेतो आहे 1 मिनटं तरी आणि छान फ्लफी होतं याच्याने फेटल्याने. सगळ्या भाज्या व्यवस्थित मिक्स होतात. आता याच्यामध्ये 1/4 टीस्पून आपण खायचा सोडा टाकतो आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे. इथे आपण बेकिंग पावडर पण वापरू शकतो आणि इनो पण वापर करू शकतो. आणि आपण इथे खायचा सोडा टाकलेला आहे. त्याच्यामुळे आपण पिठामध्ये आधी दह्याचा वापर केला आहे ॲक्टिवेट करायला. आता बघू शकता किती फ्लफी झालेलं आपलं पीठ वरती यायला लागलेलं आहे. आता आपण मुंगलेट बनवतो आहे. त्याच्यासाठी आपण गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि कढई ही नॉनस्टिक घ्यायची. तुम्ही छोट्या पॅनचाही वापर करू शकता. आपल्याला हा जो आतला पोर्शन आहे तेवढ्या साईजचा आपल्याला मुंगलेट बनवायचं आहे. तर तुम्हाला जर छोटा हवा असेल तर छोटा पॅन घ्या. आणि ह्याच्यात आता मी थोडं तेल टाकून घेते आहे आणि त्याच्यामध्ये थोडं बटर पण टाकून घेतो आपण. आणि हे तेल आणि बटर मिक्स करून आपण व्यवस्थित पॅनला सगळीकडनं कोट करून घेतो आहे. तुम्ही इथे पूर्ण बटर घेतलं तरी चालेल. आता आपण त्याच्यामध्ये जे 1 मुंगलेटसाठी बॅटर तयार करून ठेवलेलं होतं ते सगळं टाकून घेतो आहे आणि त्याला आता व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने त्या शेप जो आहे गोल त्याप्रमाणे आपण त्याला व्यवस्थित शेप देऊन घेतो आहे. पॅनच्या आकारात त्याचा शेप देऊन घेतला आणि काठा आहे त्या साईडनी प्रेस करून त्याला पण व्यवस्थित आकार देऊन घेतला आहे. त्याच्यामध्ये आपण थोडंसं कोथिंबीर टाकून घेतो आहे आणि त्याच्यात आपण हे जे मिरची आहे सुकी मिरची आहे तिला लाल मिरचीला आपण तुकडे करून ते टाकून घेतलेले आहे. लांब लांब तुकडे करायचे. इथे अद्रकचे लांब तुकडे करून टाकू शकता किंवा आता तुम्ही बीटरूटचे पण अशा प्रकारचे लांब लांब तुकडे करून तुम्ही ते टाकू शकता. याच्यात खूप छान लागतात. आपण याला झाकण ठेवतो आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवतो आहे. 2 ते 3 मिनटं आपण याला व्यवस्थित एका बाजूने शिजवून घेतो आहे. आता 2 मिनटं झालेली आहे. बघू शकता किती छान शिजलेलं आहे. साईड बघू शकता किती छान ब्राऊन झालेले आहे. आता त्याला हलक्या हाताने पलटवून घ्यायचं. हा आता जरा साईज मोठा आहे त्याच्यामुळे आपल्याला पलटवायला थोडंसं डिफिकल्ट जात आहे. छोट्या साईजचे पॅन घेतलं तर त्याच्यात आपल्याला छोटे छोटे पॅनकेक्स होतील. याला पॅनकेक्स पण म्हणतात मुगाचे. आता याला आपण थोडंसं मार्किंग करून घेतो आहे. 4 तुकड्यांमध्ये कट करणार आहे. त्याच्यामुळे काय होईल आतलं जे मुगाची डाळ आहे ती व्यवस्थित शिजल्या जाईल आणि आपण त्याच्यामध्ये नंतर कट करतानाही आपल्याला ते इझी जातं. आता आपण याच्यामध्ये बटर टाकून घेतलेलं आहे. मधला भाग एकदम व्यवस्थित शिजला पाहिजे, कच्चा नको राहायला. आणि साईडला तेल टाकून घेतले आहे आणि याला झाकण ठेवून दुसऱ्याही बाजूने आपण व्यवस्थित 2 मिनटं शिजवून घेतो आहे. कमी गॅसवर आपण 2 मिनटं शिजवून घेतलेलं आहे. आता त्याची साईड आपण पलटवून घेतो आहे आणि बघू शकता किती छान मुंगलेट झालेलं आहे. एकदम क्रंची आहे बाहेरनं आणि आतनं सॉफ्ट आहे. आता याचा कलर जर तुम्हाला अजून डार्क हवा असेल तर थोडा वेळ जास्त ठेवून व्यवस्थित शिजवून घ्यायचं आलटून पलटवून. आता हे मुंगलेट आपण प्लेटमध्ये काढून घेतो आहे. बघू शकता किती सुंदर दिसत आहे. एकदम क्रंची आणि टेस्टी असं मुंगलेट आपलं तयार झालेलं आहे आणि आपण अशाच प्रकारे बाकीचे मुंगलेट तयार करून घेतो आहे. आता आपलं दुसरंही मुंगलेट तयार झालेलं आहे. बघू शकता किती सुंदर दिसतात आहे. एवढ्या बॅटरमध्ये 3 मुंगलेट्स होतात. आता मुंगलेटला मी 4 तुकड्यांमध्ये कट केलेलं आहे. बघू शकता किती बाहेरनं क्रंची झालेलं आहे, आतनं एकदम स्पॉन्जी झालं आहे आणि व्यवस्थित शिजलेलं आहे. आणि आता त्याचं आपण प्लेटिंग करून घेतो आहे. मुंगलेट्स आपण प्लेटिंग करून घेतले आहे. त्याच्यासोबत आपण हिरवी चटणी आणि आंबट गोड अशी चिंच आणि खजुराची चटणी सर्व केलेली आहे. आणि त्याच्यासोबत हे मुंगलेट खूपच टेस्टी लागतं. एकदम टेस्टी झटपट होणारी रेसिपी आहे. ही तुम्ही नक्की घरी करून बघा. ही हाय प्रोटीन आणि हाय फायबर अशी ही रेसिपी आहे.
ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कळवायला विसरू नका. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. धन्यवाद.